संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही। मग विद्यार्थ्यांवरच का? टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। गैरवापर असल्यास कारवाई होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। सीजेपीला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश। दिपकेंचा पलटवार। जनता येत्या निवडणुकीत सरकार बदलेल। सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक। खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलंय। महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात? शिंदेंकडून विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे ते स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करा। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका। मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक। तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली आहे। माफ करण्याऐवजी मोदींनी माफी मागावी। उद्धव ठाकरेंचा पलटवार। आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत पण तरुणांसाठी नाहीत। राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले। डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत आमदार खासदारांच्या कथित खरेदी विक्रीवर उपरोधिक टोला। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचूनही दाखवलं। महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य। राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँड अप कॉमेडियन। राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यावरून साटम यांची टीका। पत्रामध्ये अर्धसत्य। वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती। मला फक्त तुमची साथ हवी आहे। मनविसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणावेळी अमित ठाकरे भाऊक। काही काळ ब्लँक झाल्यानं ते स्टेजवरून निघून गेले। देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारात पुण्यात आले पण 10 दिवसात संसदेत आले नाहीत। अमित शहा नेमकं कोणाला घाबरतात? टीका करत संजय राऊतांचा सवाल। जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात जंतर मंतर कांड घडलं। संजय राऊतांकडून अमित शहांचा जनरल कायर असा उल्लेख। तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं। नवनाथ बन यांचा टोला। खालच्या भाषेत बोलू नये असं मोदींनी आपल्या पक्षातील लोकांनाही सांगावं। गेल्या 12 वर्षात भाजपनं जे पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर राज ठाकरेंची टीका। प्रधानमंत्री 15 दिवसांपासून संसदेत येत नाहीत। सतत मन की बात करू नका, जन की बात पण ऐका। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची मोदींवर टीका। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रील स्टार घुसले। आंदोलनात अभिजित दिपकेंचा चेहरा विरोधकांना सापडला। मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया। तर ठाकरे आणि गांधींचा चेहरा चालत नसल्याने दिपकेंचा वापर। कायंदेंची टीका। विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवर प्रकाश राज यांचा आक्षेप। पालक मुलांच्या चुकीनंतर सुधारण्याची संधी देतात। पालक मुलांवर गुन्हा दाखल करत नाहीत। विद्यार्थ्यांच्या भावना समजून सरकारनंही जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी ही प्रतिक्रिया। लडाखमध्ये परतल्यानंतर वांगचुक यांच्याकडून व्हिडिओ संदेश जारी। आश्वासनांची पूर्तता करा, सोनम वांगचुक यांचं सरकारला आवाहन। आंदोलनाचं मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलो नाही, वांगचुक यांची प्रतिक्रिया। पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार। मागील सत्ता काळात जनतेच्या हितासाठी मंत्रिपदाचा त्याग केला होता। मंत्री
भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। अलिबागमधील महसूल दिन कार्यक्रमात निमंत्रणावरून नाराजी नाट्य, तटकरेंकडून प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांवर संताप, मंत्री बावनकुळेंकडून माफी मागत दिलगिरी व्यक्त। नाशिकमध्ये कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीत MNGLचा अधिकारी गैरहजर, मंत्री महाजनांनी फोनवरून अधिकाऱ्यांना खडसावलं। शहरातील खड्ड्यांना MNGL जबाबदार असल्याची पालिका आयुक्तांची महाजनांकडे तक्रार। EISSचा आज होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला, सरन्यायाधीश सूर्यकांत उपस्थित राहणार होते, विद्यार्थी विरोध करण्याची शक्यता असल्याने समारंभ पुढे ढकलला। अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, आमदार काय करतात, फक्त संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात, शहर प्रमुख अरविंद वाळेकरांची बालाजी किणीकर यांच्यावर टीका। विलास घुले प्रकरणातील आरोपी उमेश माने 18 दिवसांपासून फरार, उमेश मानेनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा, मानेला तात्काळ अटक करण्याची पीडितेनं पोलिसांकडे मागणी केली आहे। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज, अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुंडलिकसह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा, भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली, पंढरपुरातील सर्व घाट स्नानाकरिता बंद। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी, खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। जळगावातील अंजनी धरण 100% भरलंय, धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, एरंडोल शहरात जलमय परिस्थितीचं थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्यानं इरई आणि झरपट नद्या दुथडी भरून, राजनगर परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू। नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर, मुल्हेरमधील मोसम नदीवरील पूर पाण्याखाली, 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या वालदेवी नदीला आलेल्या पुरात 1 जण वाहून गेलाय, शुक्रवारी संध्याकाळची घटना, बेपत्ता तरुणाचा अद्यापही शोध सुरू, तरुणाचा शोध घेत असताना पाण्याच्या वेगामुळे NDRFची बोट उलटली आहे। साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, वायूच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा बसलाय, मंदिरात विशेष आरती करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात 91 महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका, 84 हेक्टरवरील पिकाचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आंबरुशी धबधब्यानं पर्यटकांचं लक्ष वेधलंय, 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोठा दिलासा, पावसामुळे धरणं आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका, नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदात निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेलाय। साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळ ही घटना घडली आहे, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आलाय, वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नवापूर गावातील महादेवाचं मंदिर पाण्याखाली गेलंय।
नालासोपारातील वाकणपाडा परिसरात उघड्या गटारात व्यक्ती पडलाय। स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानं त्याचा जीव वाचलाय। भंडारामध्ये चिखलात पाय घसरून 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। लाखांदूर कुडेगाव येथील गोसेखुर्द कालव्यावरची घटना। श्वास गुदमरून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। मीरा भाईंदरमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य सोडियम हायपोक्लोराइड वापरल्याचा आरोप। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। 2 कोटींच्या निविदेवरून स्थायी समितीत जोरदार वादळ।